सातारा जिल्ह्यातील 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 178 संशयितांचे अहवाल बाधित। बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 178 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 21 बाधित, सातारा 2, रविवारपेठ 1, कृष्णानगर 1, करंजपेठ 2, राधिका रोड 1, मल्हारपेठ 1, विंग 1, कोडोली 1, गोडोली 1, आंबेदरे 1, आंबळे 1, गोजेगाव 1, विसावा नाका 2, लिंब 1, परळी 1, देगाव 1, शिवथर 1, वेळे 1 बाधित। कराड तालुक्यातील 17 बाधित, कराड 1, शनिवारपेठ 1, येलूर 1, सैदापूर 2, हडगाव 1, एनके 1, किवळ 2, नावडे 1, कोयना वसात 1, आटके 1, आगाशीनगर 1, उमरज 1, मलकापूर 1, रिसवड 1 बाधित। फलटण तालुक्यातील 48 बाधित, फलटण 6, कोळकी 3, बुधवारपेठ 1, मंगळवारपेठ 1, मलटण 1, उमाजी नाईक चौक 1, संत बापूदास नगर 1, सनमती नगर 1, लक्ष्मी नगर 1, टाकळेवाडी 1, साठेगाव 1, साखरवाडी 3, मिरडे 1, खामगाव 1, सुरवडी 2, झरकबाईची वाडी 3, तातवडा 1, विडणी 1, मठाची वाडी 1, मुरुम 1, वाठार निंबाळकर 1, कोराळे 1, दुधेबावी 2, तरडगाव 1, घाडगेमाळा 1, ढवळेवाडी 3, होळ 1, बरड 1, तडवळे 1, गारपीटवाडी 1 बाधित। खटाव तालुक्यातील 26 बाधित, खटाव 2, पुसेगाव 10, चाकणगाव 3, वडूज 5, कातर खटाव 2, खटवळ 1, औंध 1, रणसिंगवाडी 1, तुपेवाडी 1 बाधित। मान तालुक्यातील 9 बाधित, गोंदवले बुद्रुक 2, मारडी 1, म्हसवड 3, पिंगळी बुद्रुक 2, भिवडी 1 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 8 बाधित, कोरेगाव 4, आंबेरी 2, वेळू 1, सुरली 1 बाधित। जावली तालुक्यातील 13 बाधित, कुडाळ 3, कारंडी 10 बाधित। वाई तालुक्यातील 7 बाधित, वाई 2, आसले 2, धर्मपुरी 1, उडतार 1, रविवारपेठ वाई 1, खंडाळा तालुक्यातील 11 बाधित, लोणंद 1, शिरवळ 1, खंडाळा 2, सुखेड 2, पाडेगाव 2, अंधेरी 3 बाधित। तर जिल्ह्यातील इतर 4 व बाहेरील जिल्ह्यातील 2 बाधित यांचा समावेश आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये वडूज तालुका सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील 81 वर्षीय पुरुष, घोगी तालुका कोरेगाव येथील 72 वर्षीय महिला, तांबवे तालुका फलटण येथील 74 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 2,42,729 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,529 बाधित आढळले आहेत, तर 47,495 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,703 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,331 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।